नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनल मध्ये मी श्री म्हणतो आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 9 जून 2026 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांचे दर बरेच दिवसापासून आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर आवक कमी असल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। भेंडीची क्वालिटी मध्ये भेंडी 7.5 दर येते। 25 तर हलक्या मालासाठी साधारणतः 15 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात। बघा टेटसची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर येते 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतो। डच गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर येते। लाल गुलाबसाठी 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। तर कलर गुलाबची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। मागणी कमी असल्यामुळे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्च दर झेंडूसाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते साधारणतः 140 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 100 ते 80 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। अष्ट्रची आवक देखील मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी अष्ट्रसाठी साधारणतः दर जे 200 तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्रसाठी दर पाहायला मिळतात। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये 24 ते 25 रुपयापर्यंत पासलीचे दर पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळते। सुरपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्च दर सुरपांसाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे येते 150 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये उच्च दर पाहायला होते। त्याचबरोबर आवक देखील आपल्याला थोडीफार आज पाहायला मिळते। त्याच दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते। सीताफळाची आवक या पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सीताफळाचे दर जे येते 250 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील लहान साईज मध्ये सीताफळाचे दर पाहायला होतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये पपईचे दर पाहायला होतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगले दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलके माल जे ते 15 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पाहायला होते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्च दर कलिंगडसाठी पाहायला होते। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर मागणी देखील वाढल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडच्या दरावरती पाहायला होते। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 300 ते 330 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतात। हलके माल जे ते 120 ते 150 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला होते। ड्रॅगनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये ड्रॅगनची आवक थोडीफार असताना पाहायला होते। त्याचबरोबर साईज जर बघितलं तर साधारणतः मीडियम आणि लहान साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला ड्रॅगनची आवक पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये मीडियम साईज मध्ये साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। तर लहान साईज मध्ये साधारणतः 80 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूट साठी दर पाहायला होतात। लिंबांची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 35 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होतात।
टोमॅटोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये टोमॅटोचे दर येते 30 ते 32 रुपयापर्यंत दर पारा होते एका दुसऱ्या वगैरेसाठी 33 ते 35 रुपयापर्यंत देखील दर पारा म्हणतात. तर हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पारा होते. वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये वांग्याचे दर जे येते साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्च दर पारा होता. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पारा होतात. शेवग्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये शेवग्याचे दर जे येते साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात. बिटाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये बिटाचे दर जे येते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिटाचे दर पारा होतात. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे येते 22 ते 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारा होते. काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर आज मार्केटमध्ये काकडीचे दर जे होते चायना तसेच हिरव्या आणि पांढऱ्या काकडीचे दर आपल्याला चांगल्या एक नंबर मध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात. कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारा होते. तोंडल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये तोंडण्यासाठी साधारणतः दर जे येते 25 ते 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील तोंडण्यासाठी दर पारा होतात. बीनची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील दर पारा होते. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारा होते. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते 40 ते 45 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीचे दर पारा होतात. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते 55 ते 60 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते. वालगावडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्च दर पारा होता. हलके माल जे येते 70 रुपयापासून देखील वालगावड्याचे दर पारा होतात. राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारा होते. पुनेरगावची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पारा होते. जळगावची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 25 ते 27 रुपयापर्यंत उच्च दर पारा होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील जळगावचे दर पारा होतात. काळ्या भरताची वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्च दर पारा होता. हलके माल जे येते 10 ते 15 रुपयापासून देखील दर पारा होते. फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 28 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पारा होते. आल्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारा होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा होतात. मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला आज थोडीफार भरपूर असलेली पारा होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत पाहायला होतात. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत पारा होतो. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पारा होतात. मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहे 22 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील दर पारा होतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्च दर पारा होता. हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पारा होतो. आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पारा होते. त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये नसलेले कांद्यासाठी उच्चांकी दर 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान एका दुसऱ्या वक्तासाठी दर पारा होते. सरासरीमध्ये जर कांद्याचे दर पाहिलं तर 15 ते 18 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पारा होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पारा होते. या ठिकाणी आपण पाहू शकता
तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला हलक्या मालासाठी कमी पाहायला होते. हलके माल 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेंगे कांद्यासाठी दर आपल्याला 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते.